जुना मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटात बॅटरी हिल अमृतांजन ब्रिज जवळ भरधाव मालवाहू ट्रकनं 5 वाहनांना धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात इनोव्हा मधील पिता लेकीसह तिघांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले। दरम्यान या अपघाताप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे। अपघातग्रस्त इनोव्हा कारमधील प्रवासी हे अलिबागवरून पुण्याच्या दिशेने निघाले असताना ही दुर्घटना घडली आहे। रविवारी 20 एप्रिल रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा गावाच्या हद्दीत लोणावळा येथून खोपोलीकडे निघालेल्या भरधाव मालवाहू ट्रकवरील चालकानं बॅटरी हिल जवळ इनोव्हा कार, अर्टिका, रिक्षा, टाटा पंच आणि हायवे पेट्रोलिंगचे वाहन अशा 5 वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात इनोव्हा कारच्या पाठीमागील बाजूचा चुराडा होऊन निलेश संजय लाड आणि त्यांची मुलगी श्राव्या निलेश लाड यांचा जागीच मृत्यू झालाय तर गंभीर जखमी झालेल्या प्रिया सागर इंगुळकर यांचा अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर अश्विनी रमेश जाडकर वय वर्ष 43, ओमकेश रमेश जाडकर वय वर्ष 22, सुमित तुकाराम कदम वय वर्ष 24, पुष्कर लक्ष्मण शेळकंदे वय वर्ष 25, जिग्नेश रमेश जाडकर वय वर्ष 12, संजय नामदेव वाल्हेकर 42 आणि विमल नामदेव वाल्हेकर वय वर्ष 69 हे 7 जण जखमी झाले। हे सर्वजण भिवंडी जिल्हा ठाणे येथे राहणारे आहेत। तसंच अन्य वाहनांमधील विवेक पाटील वय वर्ष 45 आणि मिताली केरकर हे किरकोळ जखमी झाले। या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, लोणावळा, खंडाळा पोलीस यांसह खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेचे स्वयंसेवक, IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महाराष्ट्र सुरक्षा बल, पवना आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या अँब्युलन्स, स्वामिनी अँब्युलन्स सर्व्हिसेस या सर्व यंत्रणा अपघातस्थळी दाखल झाल्या। तातडीनं मदत कार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अपघातामध्ये या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली आहे। दरम्यान या अपघाताप्रकरणी सागर पांडुरंग इंगुळकर यांनी फिर्याद दाखल केली असून GJ03 BT 6701 या ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।